नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता विशाल निकम यांचा संपूर्ण प्रवास. एक साधा मुलगा ते बिग बॉस मराठी 3चा विजेता होईपर्यंतचा त्यांचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. विशाल निकम यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1994 रोजी सांगली, महाराष्ट्र येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी मराठी मनोरंजन क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली. 2018 मध्ये मिथुन या मराठी चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर 2019 मध्ये धुमस या चित्रपटात त्यांनी काम केले. याच काळात त्यांना स्टार प्रवाहावरील साता जन्माच्या गाठी या मालिकेत मुख्य भूमिका मिळाली. युवराज खानविलकर या भूमिकेमुळे ते घराघरात पोहोचले. 2020 मध्ये त्यांनी दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेत भगवान ज्योतिबांची भूमिका साकारली. या भूमिकेचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले. 2021 हे वर्ष विशाल निकम यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे वर्ष ठरले. जय भवानी जय शिवाजी या मालिकेत त्यांनी शिवा काशीद यांची भूमिका साकारली. त्याच वर्षी त्यांनी बिग बॉस मराठी सीझन 3 मध्येही सहभाग घेतला. बिग बॉस मराठीच्या घरात विशालचा खेळ सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. त्यांचा साधेपणा, प्रामाणिकपणा, मैत्री आणि टास्कमधील दमदार कामगिरी यामुळे ते प्रेक्षकांचे लाडके स्पर्धक बनले. अनेक चढ-उतार आणि वाद, कठीण परिस्थितींना सामोरे जात विशालने बिग बॉस मराठी सीझन 3 ची ट्रॉफी जिंकली. हा विजय त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा ठरला. बिग बॉस नंतर विशालची लोकप्रियता आणखी वाढली. आई, मायेचा कवच आणि एड लागलं प्रेमाचं सारख्या मालिकांमध्ये त्यांनी काम केले. तसेच तो वेडात मराठी वीर दौडले साथ या बहुचर्चित चित्रपटातही झळकणार आहे. आज विशाल निकम हा मराठी मनोरंजन विश्वातील एक यशस्वी अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्यांचा संघर्ष, मेहनत आणि जिद्द अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. तुम्हाला विशाल निकम यांचा कोणता रोल सर्वात जास्त आवडला? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता विशाल निकम यांचा संपूर्ण प्रवास. एक साधा मुलगा ते बिग बॉस मराठी 3चा विजेता होईपर्यंतचा त्यांचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. विशाल निकम यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1994 रोजी सांगली, महाराष्ट्र येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी मराठी मनोरंजन क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली. 2018 मध्ये मिथुन या मराठी चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर 2019 मध्ये धुमस या चित्रपटात त्यांनी काम केले. याच काळात त्यांना स्टार प्रवाहावरील साता जन्माच्या गाठी या मालिकेत मुख्य भूमिका मिळाली. युवराज खानविलकर या भूमिकेमुळे ते घराघरात पोहोचले. 2020 मध्ये त्यांनी दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेत भगवान ज्योतिबांची भूमिका साकारली. या भूमिकेचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले. 2021 हे वर्ष विशाल निकम यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे वर्ष ठरले. जय भवानी जय शिवाजी या मालिकेत त्यांनी शिवा काशीद यांची भूमिका साकारली. त्याच वर्षी त्यांनी बिग बॉस मराठी सीझन 3 मध्येही सहभाग घेतला. बिग बॉस मराठीच्या घरात विशालचा खेळ सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. त्यांचा साधेपणा, प्रामाणिकपणा, मैत्री आणि टास्कमधील दमदार कामगिरी यामुळे ते प्रेक्षकांचे लाडके स्पर्धक बनले. अनेक चढ-उतार आणि वाद, कठीण परिस्थितींना सामोरे जात विशालने बिग बॉस मराठी सीझन 3 ची ट्रॉफी जिंकली. हा विजय त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा ठरला. बिग बॉस नंतर विशालची लोकप्रियता आणखी वाढली. आई, मायेचा कवच आणि एड लागलं प्रेमाचं सारख्या मालिकांमध्ये त्यांनी काम केले. तसेच तो वेडात मराठी वीर दौडले साथ या बहुचर्चित चित्रपटातही झळकणार आहे. आज विशाल निकम हा मराठी मनोरंजन विश्वातील एक यशस्वी अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्यांचा संघर्ष, मेहनत आणि जिद्द अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. तुम्हाला विशाल निकम यांचा कोणता रोल सर्वात जास्त आवडला? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता विशाल निकम यांचा संपूर्ण प्रवास. एक साधा मुलगा ते बिग बॉस मराठी 3चा विजेता होईपर्यंतचा त्यांचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. विशाल निकम यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1994 रोजी सांगली, महाराष्ट्र येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी मराठी मनोरंजन क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली. 2018 मध्ये मिथुन या मराठी चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर 2019 मध्ये धुमस या चित्रपटात त्यांनी काम केले. याच काळात त्यांना स्टार प्रवाहावरील साता जन्माच्या गाठी या मालिकेत मुख्य भूमिका मिळाली. युवराज खानविलकर या भूमिकेमुळे ते घराघरात पोहोचले. 2020 मध्ये त्यांनी दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेत भगवान ज्योतिबांची भूमिका साकारली. या भूमिकेचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले. 2021 हे वर्ष विशाल निकम यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे वर्ष ठरले. जय भवानी जय शिवाजी या मालिकेत त्यांनी शिवा काशीद यांची भूमिका साकारली. त्याच वर्षी त्यांनी बिग बॉस मराठी सीझन 3 मध्येही सहभाग घेतला.
बिग बॉस मराठीच्या घरात विशालचा खेळ सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. त्यांचे साधेपणा, प्रामाणिकपणा, मैत्री आणि टास्कमधील दमदार कामगिरी यामुळे ते प्रेक्षकांचे लाडके स्पर्धक बनले. अनेक चढ-उतार आणि वाद, कठीण परिस्थितींना सामोरे जात विशालने बिग बॉस मराठी सीझन 3 ची ट्रॉफी जिंकली. हा विजय त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा ठरला. बिग बॉस नंतर विशालची लोकप्रियता आणखी वाढली. आई, मायेचा कवच आणि येड लागलं प्रेमाचं सारख्या मालिकांमध्ये त्यांनी काम केले. तसेच तो वेडात मराठी वीर दौडले साथ या बहुचर्चित चित्रपटातही झळकणार आहे. आज विशाल निकम मराठी मनोरंजन विश्वातील एक यशस्वी अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्यांचा संघर्ष, मेहनत आणि जिद्द अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. तुम्हाला विशाल निकम यांचा कोणता रोल सर्वात जास्त आवडला? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता विशाल निकम यांचा संपूर्ण प्रवास. एक साधा मुलगा ते बिग बॉस मराठी 3चा विजेता होईपर्यंतचा त्यांचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. विशाल निकम यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1994 रोजी सांगली, महाराष्ट्र येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी मराठी मनोरंजन क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली. 2018 मध्ये मिथुन या मराठी चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर 2019 मध्ये धुमस या चित्रपटात त्यांनी काम केले. याच काळात त्यांना स्टार प्रवाहावरील साता जन्माच्या गाठी या मालिकेत मुख्य भूमिका मिळाली. युवराज खानविलकर या भूमिकेमुळे ते घराघरात पोहोचले. 2020 मध्ये त्यांनी दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेत भगवान ज्योतिबांची भूमिका साकारली. या भूमिकेचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले. 2021 हे वर्ष विशाल निकम यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे वर्ष ठरले. जय भवानी जय शिवाजी या मालिकेत त्यांनी शिवा काशीद यांची भूमिका साकारली. त्याच वर्षी त्यांनी बिग बॉस मराठी सीझन 3 मध्येही सहभाग घेतला. बिग बॉस मराठीच्या घरात विशालचा खेळ सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. त्यांचे साधेपणा, प्रामाणिकपणा, मैत्री आणि टास्कमधील दमदार कामगिरी यामुळे ते प्रेक्षकांचे लाडके स्पर्धक बनले. अनेक चढ-उतार आणि वाद, कठीण परिस्थितींना सामोरे जात विशालने बिग बॉस मराठी सीझन 3 ची ट्रॉफी जिंकली. हा विजय त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा ठरला. बिग बॉस नंतर विशालची लोकप्रियता आणखी वाढली. आई, मायेचा कवच आणि येड लागलं प्रेमाचं सारख्या मालिकांमध्ये त्यांनी काम केले. तसेच तो वेडात मराठी वीर दौडले साथ या बहुचर्चित चित्रपटातही झळकणार आहे. आज विशाल निकम मराठी मनोरंजन विश्वातील एक यशस्वी अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्यांचा संघर्ष, मेहनत आणि जिद्द अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. तुम्हाला विशाल निकम यांचा कोणता रोल सर्वात जास्त आवडला? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता विशाल निकम यांचा संपूर्ण प्रवास. एक साधा मुलगा ते बिग बॉस मराठी 3चा विजेता होईपर्यंतचा त्यांचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. विशाल निकम यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1994 रोजी सांगली, महाराष्ट्र येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी मराठी मनोरंजन क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली. 2018 मध्ये मिथुन या मराठी चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर 2019 मध्ये धुमस या चित्रपटात त्यांनी काम केले. याच काळात त्यांना स्टार प्रवाहावरील साता जन्माच्या गाठी या मालिकेत मुख्य भूमिका मिळाली. युवराज खानविलकर या भूमिकेमुळे ते घराघरात पोहोचले. 2020 मध्ये त्यांनी दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेत भगवान ज्योतिबांची भूमिका साकारली. या भूमिकेचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले. 2021 हे वर्ष विशाल निकम यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे वर्ष ठरले. जय भवानी जय शिवाजी या मालिकेत त्यांनी शिवा काशीद यांची भूमिका साकारली. त्याच वर्षी त्यांनी बिग बॉस मराठी सीझन 3 मध्येही सहभाग घेतला. बिग बॉस मराठीच्या घरात विशालचा खेळ सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. त्यांचे साधेपणा, प्रामाणिकपणा, मैत्री आणि टास्कमधील दमदार कामगिरी यामुळे ते प्रेक्षकांचे लाडके स्पर्धक बनले. अनेक चढ-उतार आणि वाद, कठीण परिस्थितींना सामोरे जात विशालने बिग बॉस मराठी सीझन 3 ची ट्रॉफी जिंकली. हा विजय त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा ठरला. बिग बॉस नंतर विशालची लोकप्रियता आणखी वाढली. आई, मायेचा कवच आणि येड लागलं प्रेमाचं सारख्या मालिकांमध्ये त्यांनी काम केले. तसेच तो वेडात मराठी वीर दौडले साथ या बहुचर्चित चित्रपटातही झळकणार आहे. आज विशाल निकम मराठी मनोरंजन विश्वातील एक यशस्वी अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्यांचा संघर्ष, मेहनत आणि जिद्द अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. तुम्हाला विशाल निकम यांचा कोणता रोल सर्वात जास्त आवडला? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.